लढवणार आहोत. तुम्ही नगराध्यक्ष पदाचा अर्ज दाखल करणार आहेत का, निवडणूक लढवणार आहेत का? आता भाजपने काही शब्द दिलाय का? तिथे अनुसूचित जातीचं नगराध्यक्ष पदाला महिलेसाठी रिझर्वेशन आहे. त्यामुळं त्या कॅटेगरीतील उमेदवार त्या ठिकाणी कमळ या चिन्हावरच आम्ही लढवणार आहोत. काय जबाबदारी काय पार पाडणार? कारण जबाबदारीमुळे तुम्ही नाराज झालेले आहेत. कार्यकर्त्यांसाठी सूचना आहे, त्यांनी भोजनाचा आस्वाद घ्यायचा. अरे घेणार आहेत जेवण करून, थांब जरा 2 मिनिटं. भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकारी आणि केडर यांना सोबत घेऊन त्यांचं आणि आमचं युनिट हे मिळून आता एक पक्ष म्हणून आणि एक युनिट म्हणून आम्ही त्या ठिकाणी निवडणूक लढवतो. एक प्रश्न असा आहे की काय जबाबदारी काय दिली आणि तिकडे काय कुठल्या कशामुळे तुम्ही नाराज झाले आणि इकडे येऊन काय खुश झाले ते आम्हाला सांगा. नाही, जबाबदारी तर प्रत्येक निवडणुकीचीच आहे. आता इथून पुढच्या सर्व बीड विधानसभा क्षेत्राची जबाबदारी राहील आणि त्यासोबतच तिकडून मी आलो त्याचं काही कारण होते, इकडं आलोय तसा मोकळा श्वास घेतल्याची भावना आहे. तर योगेश क्षीरसागर हे भाजपमध्ये प्रवेश करतायत आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये हा भाजपमध्ये पक्षप्रवेश पार पडणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असतानाच राज्यामध्ये राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे. त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला हा मोठा धक्का देखील मानला जातो. योगेश क्षीरसागर हे भाजपमध्ये प्रवेश करतायत. तर बीड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीची मोठी ताकद मानली जाते आणि त्यातच आता योगेश क्षीरसागर हे भाजपमध्ये प्रवेश करत असल्यानं अजित पवारांच्या राष्ट्रवादीला हा मोठा धक्का मानला जातो.